लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी पाहूया। गेल्या 15 दिवसांपासून लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू आहे। यात जानेवारी महिन्यात 5 लाखांपेक्षा अधिक महिलांनी नियमांची पायमल्ली केल्याचं उघड झालं। महत्त्वाचं म्हणजे मार्च महिन्यापर्यंत अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे। सर्व अर्जांची छाननी मार्च महिन्यापर्यंतच पूर्ण होण्याची शक्यता आहे। अद्याप आयकर विभागाकडूनही माहिती आलेली नाही। जिल्हा पातळीवर स्वेच्छेने पैसे माघारी घेण्यात आलेल्या महिलांचा डेटा सध्या गोळा करण्याचं अद्याप काम सुरू आहे। त्यामुळे येत्या 2 महिन्यांमध्ये हा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे। या सगळ्याबाबत सत्ताधारी नेत्यांचं काय नेमकं म्हणणं आहे तेही पाहूया। घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत। लाडक्या बहीण योजनेमध्ये जे निकष सुरुवातीपासून लावले होते त्याच निकषाच्या आधारे जर त्याचा कोणी गैरफायदा घेऊन पैसे जर घेतले असतील तर त्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीनं निवेदन प्रकाशित करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने जर कोणी पैसे घेतले असेल तर ते शासनाला परत द्यावे। बहीण योजना सुरू केल्यानंतर ती बंद करणं ही चूक आहे। एकूणच राजकीय क्षेत्रातील नेत्यांविषयी अविश्वास होईल आणि हाही अविश्वास शेकडो हजारो बहिणींच्या मनात नाही तर 2,33,00,000 बहिणींना आपण लाडक्या बहिणी योजनेचा फायदा देतो। राज्यकर्ते म्हणून जेव्हा हा फायदा देणारी योजना केली तर ती बंद करण्याचा विचार या जन्मात तरी आणता कामा नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।